नमस्कार मित्रांनो. आता तुम्हाला याआधी भांडी मिळालेली नसतील तर पुन्हा आता भांडी देण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासह पी-टी तसेच त्यामध्ये सेफ्टी किट हे सर्व तुम्हाला पुन्हा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशाप्रकारे तुम्ही तुमचे भांडे किंवा पेटी हे मिळवू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, तर तुम्हाला पहिली स्टेप म्हणजे यासाठी तुमचा फॉर्म हा रिन्यूअल असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा फॉर्म रिन्यूअल आहे का नाही हे कसे चेक कराल, तर यापूर्वी आपल्या चॅनलवरती त्याविषयी व्हिडिओ बनवून टाकण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुमचे रिन्यूअल ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे हे चेक करू शकता. तुमचे रिन्यूअल ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला भांडी संच मिळणार आहे. त्यामुळे ऑफिसला जाऊन किंवा ऑफिसला जाण्या अगोदर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून तुम्ही चेक करू शकता. तुमचे रिन्यूअल ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही या भांडी संचाचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ऑफिसला जाऊन किंवा तालुका स्तरावरील किंवा तुमच्या गावात कॅम्प होणार आहेत. त्या कॅम्पमध्ये तुम्हाला भांडी संच हा भेटणार आहे. जास्त पळपळ करण्याचीही गरज भासणार नाही. त्यानंतर कॅम्पला जाण्या अगोदर तुम्ही तुमचा फॉर्म रिन्यूअल असल्यास तुम्ही त्याचा प्रिंट काढून कॅम्पला जायचे आहे. तसेच त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्सही न्यायची आहे आणि जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल सोबत राहून द्यायचा आहे. यामध्ये तुमचे तेथे रक्तही चेक होणार आहे आणि तुम्हाला भांडी संच किंवा पी-टी सेट हा दोन्हीपैकी एक मिळून जाईल. या भांडी सेटमध्ये असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही की हे भांडे कमी झाले आहे आणि दुसरे भांडे त्या जागेवर ॲड झालेले आहे किंवा हे भांडे असतानाही दुसरे भांडे तुम्हाला देण्यात येणार आहे. असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जी भांडी पहिल्यांदा बांधकाम कामगारांना मिळत होती तीच भांडी सेट आता इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे किंवा मिळत आहे. तसेच पुढील व्हिडिओ हा दिवाळी बोनस कधी मिळणार यावर होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि तो व्हिडिओही नक्की सर्वांनी पाहायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.